नमस्कार. न्यूज लोकल ग्लोबलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या भागात आपण पाहणार आहोत इचलकरंजी महापालिकेच्या ज्या नगर रचना विभागानं शहराच्या मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करायची, त्याच्या अधिकाऱ्यांनी योजनेला कसा सुरुंग लावलाय याचा लेखाजोखा. इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील अरुंद रस्ते व अवाढव्य वाढलेली वाहनांची संख्या यामुळे अपघात नित्याचे बनलेत. अपघातात अनेक जण जायबंदी झाले, तर काहींना कायमचं अपंगत्व आलंय. अरुंद रस्त्यांचं रुंदीकरण करण्याची योजना असलेला विकास आराखडा मंजूर असला तरी त्याची कधी अंमलबजावणी होईल याची महापालिकेला शाश्वती नसल्यानं रस्ते रुंदीकरणाच्या पट्ट्यात बांधकामांना मंजुरी देण्याचा सपाटा नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला. इचलकरंजी नगर परिषद असताना विकास आराखडा मंजूर होऊनही रस्ते रुंदीकरणाचं काम वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलंय. शहरातील मुख्य रस्ते अजूनही अरुंदच असून दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडतायत. काहींना आपला जीवही गमवावा लागलाय. नगर रचना अधिनियम कलम 39 नुसार मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेच्या नगर रचना विभागाची आहे. तसेच कलम 53 व 54 नुसार बेकायदेशीर बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्यांवर नोटीस देऊन इमारत पाडण्याचे किंवा हटवण्याचे आदेश देणं बंधनकारक आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे इचलकरंजी महापालिकेच्या नगर रचना विभागानंच रुंदीकरणासाठी राखीव असलेल्या रस्त्यांवर बांधकामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावलाय. अशा बांधकामांना मंजुरी देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ केलं तरच भविष्यात अशा बांधकामांना चाप लागू शकतो. रुंदीकरणासाठी राखीव रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या इमारतींची फेरतपासणी करावी. अशा बांधकामांना मंजुरी दिलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वाहतूक सुरक्षा सल्लागारांकडून होतीये. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी रस्ते रुंदीकरण आता अटळ बनलंय. मात्र महापालिकेतील गलथान कारभारामुळे आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे इचलकरंजीच्या रस्त्यांवर रोजचा प्रवास मृत्यूचा सापळा ठरतोय.